ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या गीता वर्गात स्वागत। आज आपण तिसरा अध्याय सुरू करतोय। दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचं शरण घेणं स्वीकारलं आणि एका शरणागत शिष्याला योग्य मार्गदर्शन देणं हे गुरूंचं कर्तव्य आहे। एखादा शिष्य जर योग्य शरणागत होत नसेल आणि त्याला देण्यामध्ये योग्य ज्ञान जर काही अडचणी येत असेल तो भाग वेगळा, पण समोरचा जो शिष्य आहे तो प्रामाणिकपणे शरणागत आहे आणि तो म्हणतोय की सांगा मला योग्य काय अयोग्य काय। आणि मग श्रीकृष्णांचं ते कर्तव्य झालं मग की अशा योग्य समर्पणाची भावना असणाऱ्या शिष्याला चांगलं मार्गदर्शन देणं। आणि म्हणून श्रीकृष्णांनी कुठून सुरुवात केली की आत्मा काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्म्याचे चिन्ह काय आहेत, लक्षणं काय आहेत, आणि त्या आधारावर तो पाया ठेवून अध्यात्माचं अ पासून शेवटच्या ज्ञपर्यंत सर्व काही शिकवलं। तर दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे गीता सारांश। म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मकांड सांगितलंय का? सांगितलंय। कर्मयोग सांगितलंय का? सांगितलंय। अगदी भक्तियोग सांगितलंय का? सांगितलंय। 61व्या श्लोकामध्ये आपण ऐकलं श्रीकृष्ण पहिल्यांदा स्वतःबद्दल वर्णन करतात की मत परह, जेव्हा तू तुझे कर्तव्य करशील ते माझ्यावर अवलंबून होऊन कर। तर म्हणून अध्यात्माचा प्राथमिक स्तर आहे की आपण शरीर आहोत की आपण आत्मा आहोत। जर हे ज्ञान आपल्याला कोणी सांगितलं नाही की आपण शरीर आहोत की आत्मा आहोत तर अध्यात्माला सुरुवातच होत नाही। मी कोण आहे हे माहिती पाहिजे, त्याच्यानंतर मग माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे त्यावर आधारित ठरतं। श्रीकृष्णाने तिथून अ पासून सुरू केली 12 घडी आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन गेले की शेवटी तुला जे काही करायचंय ते योग्य आणि अयोग्याच्या पलीकडे जाऊन माझ्या आनंदासाठी माझ्या इच्छेपूर्तीसाठी करायचंय। तर म्हणून दुसरा अध्याय खूप महत्वाचा होता आणि दुसऱ्या अध्यायामध्ये हा सारांश दिल्यानंतर आता तिसरा अध्याय सुरू होतोय। आणि या तिसऱ्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे हा आपण स्क्रीनवर आहे नंतर आहे, पण एक त्याचं भाषांतर वाचूया आपण। दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले एषा ब्रह्मी स्थिती पार्थ। ते चालू होतं की स्थितप्रज्ञ कोण असतो आणि मग त्या स्थितप्रज्ञाची परमस्थिती काय आहे, तर तू परमेश्वराच्या वैकुंठामध्ये प्रवेश करशील। मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो। एवढं सगळं सांगितल्यानंतर आता अर्जुनाला एक थोडा संभ्रमित अवस्था आहे अर्जुनाची की मी काय करू आता। कधी मला श्रीकृष्ण म्हणतात की युद्ध कर, कधी म्हणतात की बुद्धी योगाच्या आधारावर तू पुढे हो। तर अर्जुनाची संभ्रमित जी अवस्था आहे ती काय आहे, जसं आपण ट्रेननी कधी प्रवास केला तर एक नॉर्मल रिझर्व कंपार्टमेंट असते लोकल ट्रेनमध्ये, जनरल कंपार्टमेंट, आणि एक असते फर्स्ट क्लास। हे दोन्ही कंपार्टमेंट एकाच ट्रेनमध्ये आहेत
आणि दोन्ही कंपार्टमेंट एकाच ट्रेनमध्ये असल्या कारणाने त्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेले व्यक्ती एकाच ठिकाणी पोहोचणार आहेत. पण समजा कोणी बोलताना असं म्हटलं, अरे तू फर्स्ट क्लासनी जा आज, आणि दुसऱ्या कोणाला व्यक्तीला त्यांची आई त्याचे वडील म्हणतील की अरे लवकर जा, जे तिकीट मिळेल तिथे कमी रांग असेल तिथे जा. तर कधी कधी जर योग्य माहिती नसेल तर वाटू शकतं की फर्स्ट क्लासची गाडी वेगळी आहे वाटतं आणि जनरल कंपार्टमेंट वेगळं आहे वाटतं. पण हे दोन्ही कंपार्टमेंट एकाच ट्रेनमध्ये आणि एकाच ट्रेनमध्ये आहेत, याचा अर्थ की दोन्ही एकाच पथावरचे, एकाच रस्त्यावरचे दोन भाग आहेत. जसं आपण एक शिडी म्हणतो, पायऱ्या असतात, त्या शिडीवर खालचा एक पाऊल ठेवायची एक फळी आणि त्याच्या वरची एक पाऊल ठेवायची फळी, ती शिडी एकच आहे. त्या शिडीवर तुम्ही तिसऱ्या फळीवर आहात किंवा दुसऱ्या फळीवर फरक नाही पडत, काळाचा फक्त अंतर आहे. जो आज पहिल्यावर पाऊल ठेवेल तो उद्या पाय वर ठेवून दुसऱ्यावर ठेवेल, मग तिसऱ्यावर ठेवेल, असं करत करत तो पायऱ्या चढेल, ती शिडी चढेल आणि वर पोचेल. तर अर्जुनाला काय वाटतंय की कर्म करणं हा एक मार्ग आहे आणि कर्माला त्यागून ज्ञान 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 तपश्चर्या व्रत इत्यादी करणं हा दुसरा मार्ग आहे. म्हणून आपण काही श्लोक बघूया याच्यात. 2.39 उघडणार तुमच्या पुस्तकांमध्ये. एकोणचाळीसावा श्लोक. ठीक आहे, मी वाचतो. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. अर्जुनाला वाटतंय की हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, पण श्रीकृष्णांनी 39व्या श्लोकामध्ये 72 श्लोक आहेत आणि 39मध्ये अर्ध्यातच सांगितलंय की जर तू योग्य ज्ञानाच्या आधारावर कर्म करशील. अर्जुनाला वाटते की ज्ञान प्राप्ती आणि कर्म करणं हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. मग एकतर मला तुम्ही कर्म करायला सांगा किंवा ज्ञान प्राप्त करायला सांगा. मी फॅक्टरीत काम करीन किंवा कुठल्या तरी कॉलेजमध्ये स्टुडंट असेल. आणि श्रीकृष्ण म्हणतायत मेडिकलमध्ये CME असतं, कंटिन्युअस एनहान्समेंट. सो तुम्ही काम करता आणि मध्येच एक सेमिनार पण अटेंड करता की लेटेस्ट टेक्निक्स काय आहेत मेडिकल सायन्समध्ये, ते अटेंड करता. मग परत त्याला अवलंबून करून आपल्या प्रॅक्टिसला चांगलं करतात. परत 4 वर्षांनी काहीतरी ऍडव्हान्समेंट येते. सो डॉक्टर्सला कंपल्सरी दरवर्षी त्याला पॉईंट्स असतात प्रत्येक सेमिनारला, तर 14 किंवा 15 पॉईंट्स मिनिमम करायला लागतील, नाही तर तो MCIचा लायसन्स आहे तो कॅन्सल होतो. सो इन एव्हरी फील्ड देर इज कंटिन्युअस एनहान्समेंट. मग समजा कोणी म्हटलं एक मिनिट, मग मी त्या सेमिनारला जाऊ की प्रॅक्टिस करू, याचं काय उत्तर? ऍडजस्ट करा आणि त्या सेमिनारला जा आणि त्या सेमिनारला जाऊन तिथे फक्त नोट्स नाही काढायचे आहेत, त्याच्यातून 20 मधून 2 तत्व जरी लक्षात आले आणि कानात ठेवले तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याच्या अनुसार परिवर्तन करायचंय आपल्या कार्यशैलीत. ISO सर्टिफिकेशन तेच काम करतोय आपण, पण ते सिस्टम मध्ये टाकून करायचं. आणि देन फर्स्ट यू मेक द डॉक्युमेंट. आधी एक डॉक्युमेंट बनवायला लागते आणि त्याच्यानंतर ते डॉक्युमेंटला फॉलो करायचं असतं. ते डॉक्युमेंट कोणी बनवली? मीच बनवली. पण डॉक्युमेंट का बनवली? डॉक्युमेंटमध्ये प्रोसिजर आहे, 1 2 3 4 स्टेप बाय स्टेप. जनरली आपण जेव्हा एक्सपर्ट होतो तेव्हा आपण मधले स्टेप स्किप करतो आणि त्याच्यामुळे एरर्स येतात. सो दिस इज हाऊ यू अचीव्ह परफेक्शन. जर एखाद्या फॅक्टरीमध्ये पण जर 6 सिग्मा प्रोसेस करायचं असेल, मिनिमम तुम्हाला फॉल्ट्स काढायचे असतील, सो यू फॉलो द प्रोसेस. इफ यू फॉलो बट प्रोसेस बिकम्स बोरिंग. पण जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटीच्या नावावर स्किप करता तेव्हा मग तुम्हाला रिझल्ट्स नाही मिळत. सो वेदर इट इज मेडिकल सायन्स, वेदर इट इज एनी फॅक्टरी, वेदर इट इज एनिथिंग, always work and knowledge are interrelated. You cannot learn properly if you have not worked properly. जर आपण नीट प्रामाणिकपणे आपला व्यवसाय नाही केलाय तर त्या सेमिनारमध्ये काही कळत नाही. आणि जर तो सेमिनार नीट नाही केला तर नंतर आपण आपलं काम नीट नाही करू शकत. सो कुठेतरी ती सायकल तोडायला लागेल. तर श्रीकृष्णांनी 39व्या श्लोकामध्ये सांगितलंय, हे पार्था, जर तू त्या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील.
मग कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील आणि ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस. म्हणजे कार्य करायचंय की नाही करायचंय, पण कशावर आधारित, स्वार्थावर आधारित नाही करायचंय, माझ्या आवडी निवडी अनुसार नाही करायचंय, श्रीकृष्णांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शिकवणीनुसार करायचं. तर एवढं स्पष्ट जरी श्रीकृष्ण बोलले आहेत तरी पण आपल्या ज्या कोटी कोटी जन्मांपासून आपल्या ज्या धारणा झाल्या आहेत, मला असं वाटतं, हे 3 शब्द जे आहेत ना, हे खूप डेंजरस शब्द आहेत नाही. आपल्या जीवनात पण असं कधी कधी मला असं वाटतं, तुला असं वाटतं त्याला महत्व नाहीये, परिस्थिती काय आहे. सो अनेक अनेक जन्म आपण कुठल्या धारणेमध्ये जीवन जगलोय, मला असं वाटतं. आणि ज्या क्षणी आपण म्हणालो मला असं वाटतं, त्या दिवशी श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे फिरून ये. आणि तेव्हापासून मग जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण फसलो. तर आता जर आपल्याला पुन्हा वापस जायचं असेल तर हे जे शब्द आहेत ना, हे आपण जितके आपल्या जीवनामध्ये आवरू तितकी आपली आध्यात्मिक प्रगती होईल. श्रीकृष्णांना काय पाहिजे, श्रीकृष्ण सी दिस इज अ जर्नी, हा प्रवास आहे, हा उद्या नाही होणार आहे. पण कमीत कमी आपल्याला लक्षात पाहिजे की या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं तत्व काय आहे की श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलंय. आणि पुढे दुरेण ही अवरम कर्म आहे, 48 की 49 49, दुरेण ही अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. काय म्हणते श्रीकृष्ण, हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. उदार व्यक्तीचा अपोजिट आहे कृपण, ज्याला आपण कंजूस म्हणतो तो. पण याच्यामध्ये ना मूळ जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण काय म्हणाले, दुरेण ही अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. म्हणतात हे अर्जुना, तू बुद्धीच्या आधारावर कर्मांना दूर ठेव. पण प्रभुपादांनी आपल्याला मदत केली आहे. प्रभुपादांनी जेव्हा मराठी भाषांतर केलं तेव्हा तिथे निंद्य हा शब्द ऍड केला. तो निंद्य शब्द नाहीये श्लोकात. तर आपल्याला समजण्यासाठी श्रीकृष्णांचा भावार्थ काय, श्रीकृष्णांना म्हणायचं काय, कर्म करणं बंद नाही करायचंय, निंद्य कर्म कमी, चुकीचे कर्म कमी करायचे. पण अर्जुन काय म्हणतोय, तुम्ही आता त्या श्लोकामध्ये मला म्हणाले की ज्ञानाच्या आधारावर कर्म कर, पण नंतर तुम्ही काय म्हणाले, दुरेण ही अवरम कर्म, कर्माला तू दूर ठेव. मग आता नक्की करायचंय काय, करू की नको करू. तर म्हणून आता अशा या भूमिकेवर आपण 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात प्रवेश करतो. तर ही पार्श्वभूमिका जर माहिती नसेल तर मग आपल्याला हे श्लोक जिवंत होत नाहीत. हा ना संभाषण आहे, 2 व्यक्तींमधलं संभाषण आहे, आणि म्हणून इट हॅज अ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. त्याच्या आधी काहीतरी बोललेलं असतं म्हणून. तर आपण सुरुवात करण्यासाठी फक्त भाषांतर वाचू, नंतर आपण श्लोक पण. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात. मग मी पहिल्याच अध्यायात सांगितलं होतं मला सगळं सोडायचं आहे, मी किती बुद्धिमान आहे. तुम्ही नंतर बुद्धियोग शेवटचे जे श्लोक आहेत, तो शेवटचे 33 श्लोक बघा तो 2ऱ्या अध्यायातले. त्याच्यामुळे 10 वेळा श्रीकृष्णांनी शब्द वापरलाय बुद्धियोग बुद्धियोग बुद्धियोग. तर श्रीकृष्ण म्हणतायत अरे बुद्धीचा वापर कर. पण फक्त बुद्धी म्हटली शब्द तर मग बुद्धी, आणि बुद्धी योग म्हटल्यावर योग शब्दाचा काय अर्थ आहे, आपण ही सगळी चर्चा केलेली आहे. हा, जोडणे, बरोबर. मग बुद्धी योग म्हटला तर श्रीकृष्णांना काय म्हणायचं आहे, अशी बुद्धी वापर ज्याने तू श्रीकृष्णांशी संबंध जोडू शकतो, परमेश्वराशी संबंध जोडू शकतो. तर ही बुद्धी नाही आहे, बुद्धी योग आहे. तर बुद्धियोग म्हणजे त्या बुद्धीचा वापर कर मला प्राप्त करण्यासाठी. तर 10 वेळा बुद्धियोग वापरला. पण अर्जुन आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्यांनी तो योग शब्द योगाने बाजूला ठेवला. तो बुद्धी जातो. एक मिनिट, बुद्धी ना, मी पहिल्याच अध्यायात बुद्धिमान होतो. मी पहिल्याच अध्यायात म्हणालो 5 कारणं दिले तुला युद्ध न करण्यासाठी. अरे हिंसा आहे, रक्त वाहेल, स्त्रिया असुरक्षित होतील, माझ्याकडून पाप घडेल, हे सगळं मी बुद्धीची कारणं नाही येते. आणि आता परत मला म्हणते युद्ध कर. तर मला ना स्पष्टपणे सांगा काय करायचं आहे, करू की नको करू. छान आहे ना. आणि 2रा श्लोक भाषांतर, आणि मग श्रीकृष्ण उत्तर देतात. आपण पण आता 2ऱ्या श्लोकाचं भाषांतर. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे
माझी बुद्धी गोंधळून गेली. तर गंमत काय आहे, संदिग्धपणा हा आपल्या देखील श्रीकृष्णाच्या बोलण्यामध्ये आहे. खूप गमतीची गोष्ट आहे की श्रीकृष्ण स्पष्ट बोलतायत, श्रीकृष्णांनी कुठे शब्द फिरवले नाहीये. पण एखादा साधक जेव्हा श्रीकृष्णांची गायडन्स किंवा श्रीकृष्णांचं जे शिकवण आहे जे समजत नाही, तेव्हा आरोप कोणावर आहे? शिक्षकांवर आरोप आहे. तर शिक्षक छान सांगतायत, पण तो विद्यार्थी म्हणतोय तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे मी गोंधळात. तुम्ही स्पष्ट बोला. तुझं म्हणतो मी अरे स्पष्टच बोललोय, तुला नीट कळलं नाहीये. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे सांगा. मला तर जास्ती गोल गोल फिरवू नका, स्पष्टपणे सांगा. आता याच्यामध्ये म्हणतात मला यापैकी कोणती गोष्ट चांगली आहे, म्हणजे अर्जुनाने या दोन गोष्टींना वेगवेगळं बघितलंय आणि श्रीकृष्णांनी तो पवित्रा कधी घेतलाच नाही, ती भूमिका कधी घेतलीच नाहीये. श्रीकृष्ण नेहमी म्हणतात की हे दोन एकाच रस्त्यावरचे दोन वेगवेगळे स्तर आहेत. तर हे आता श्रीकृष्ण स्पष्ट करतील आणि हे जे तत्व आहे हे आपल्याला समजणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण आज याच्यावर चर्चा करणार आहोत की नक्की श्रीकृष्णांनी काय सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये आणि अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करून कशा प्रकारे हे श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात. सो आपल्या जीवनातील न सुटलेले हजारो प्रश्न बरोबर आहेत. मी हा ऍप डिलीट करू की नको, असं होतं कधी? ओके, होतं. बरं, ऍप डिलीट केला समजा तर काय लॉस आहे, काय नुकसान आहे? काही असं नुकसान आहे, परत एकदा नंतर वाटलं 2 दिवसांनी की अरे त्याच्यामध्ये चांगलं काम होतं तर परत एकदा आपल्याला डाउनलोड करायला लागेल. ठीक आहे, पण मी याचा फोन घेऊ का? कोणीतरी मला फोन करतंय, कोणतरी नॉक करतंय, उघडू की नको उघडू? बट विजय इज अ जेंटलमॅन, ते म्हणत नाही उघडायला बघायला पाहिजे. पण कधी कधी कोणाचे फोन येतात तर असं वाटतं घेऊ का फोन? कधी कधी वेळ वाया जाण्याची संधी असते ती, आणि जनरली हे लोक कामाच्या वेळेसच फोन करतात. म्हणतात आता जर हा फोन उचलला कमीत कमी 20 मिनिटं करू की नको करू, बरोबर? तरी याच्यातही काही जास्ती नुकसान नाहीये. बरं, कॉलेज संपलं आता माझा, आता पुढे काय? पोस्ट ग्रॅज्युएशन करू की नोकरी करू? पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर पैसे लागतात, वेळ जातो, आणि आता थकलो परीक्षा देऊन देऊ. पण नोकरी केली तर पुढची ग्रोथ नाही, इमिजिएटली नोकरी मिळते पण नंतर पुढे करिअरमध्ये नंतर वाटतं की रे थोडं पुढे गेलो असं सांग, काय करायचं? असे कधी प्रश्न पडलेत का तुम्हाला? हे आता एक खूपच खोल प्रश्न आहे हा. स्लोली आपण इंटेन्सिटी इन्क्रीज करतोय प्रश्नांची. ऍप डिलीट इज व्हेरी इझी. फोन घेऊ का ना, लिटल डिफिकल्ट. करिअरला काय रंग देऊ, कुठलं वळण घेऊ, मोर डिफिकल्ट. पण आता मी या नात्याला पुढे नेण्याकरिता तयार आहे का? शुड आय गेट मॅरिड टू दिस पर्सन? काही व्यक्तिमत्वाच्या काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. सुरुवातीला वेगळं व्यक्तिमत्व होतं, पण आता जसं जसं मी जवळ गेलो या व्यक्तीच्या तर लक्षात येतं की काही एक वेगळे पण पैलू आहेत. पूर्ण आयुष्यभर शुड आय गो, शुड आय नॉट गो, नो, दिस व्हेरी इंटेन्स ऍक्च्युली. आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी गुंतलेल्या असतात, कधी कधी विचार करून खूप त्रास होतो. तर अशा प्रकारे सर्वीकडून ओढा ताण हेच आपले व्यक्तिमत्व ठरते. एक माणूस म्हणतो असं कर, एक माणूस म्हणतो तसं कर, एक माणूस म्हणतो हे असं नाही करायला पाहिजे, एक माणूस म्हणतो मी तुला जास्ती ओळखतो तुझ्या स्वतःपेक्षा. आपण म्हणतो हे असं कसं, मला तरी स्वतःला ओळखू द्या. तू त्याला पण नाही ओळखत, तू त्याला पण नाही ओळखत, तू स्वतःला पण नाही ओळखत, म्हणजे ऍक्च्युली करू काय मी? तर अशा अनेक प्रसंगी ऍक्च्युली आपली खूप ओढाताण होते, बरोबर? अशा वेळेस काय करू शकतो? 2 पर्याय आहेत, असं करू की तसं करू. अशा वेळेस काय करायचं? जीवनात अशा प्रश्नांचा सतत मारा कधी कधी असह्य होतो. आणि दॅट्स वाय असं म्हणतात की कधी कधी जेव्हा लोक काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप घेतात आयुष्यामध्ये, ते कशासाठी असतं? जीवन जगण्याचं दुःख हे त्या एका क्षणामध्ये तो जो
अंतिम निर्णय घ्यायचा असतो त्याच्यापेक्षा जास्ती दुःखदायी असतं. रोज जीवन जगणं हे जास्ती कष्टकारक, म्हणून लोक कधी कधी एक्स्ट्रीम निर्णय घेतात. सो ऍक्च्युली जीवनामध्ये जर बरेच असे प्रश्न असले, असं का तसं का, यांनी असं का केलं त्याने असं, त्याची लिमिट असते प्रत्येक व्यक्तीची. रबर बँड आहे, त्याचं नाव रबर बँड आहे, तो इतकासा असतो. त्याचा मूळ पर्पज काय त्याचा, की असं त्याला स्ट्रेच करायचा आणि त्याला एका डब्याला लावायचा, तो डबा असा मग धरून ठेवतो. सो पर्पज ऑफ अ रबर बँड इज टू स्ट्रेच. पण किती, त्याची लिमिट आहे. फक्त त्या रबर बँडचं काम आहे स्ट्रेच करणं, म्हणून यू कॅनॉट स्ट्रेच इट अनलिमिटेडली बिकॉज इट ब्रेक्स. सो ऑल ऑफ अस असं नाहीये की आपण एकदम दगडासारखे नॉन स्ट्रेचेबल आहोत. आपण सगळे स्ट्रेच करू शकतो, पण प्रत्येकाची लिमिट वेगवेगळी आहे. तर कधी कोण रबर बँड असतो तो इतका स्ट्रेच होतो, कधी दुसरा कुठला रबर बँड असेल तो इतका स्ट्रेच होईल. तर कधी कधी काय होतं, स्ट्रेच करता करता आपण दुसऱ्या रबर बँडकडे बघतो की हा रबर बँड हा भरपूर स्ट्रेच होतो, मग कदाचित मला पण जमेल, पण आपण दुसऱ्या फॅक्टरीतले रबर बँड आहे. तर कधी कधी दुसऱ्या रबर बँडचं किती स्ट्रेच होतं ते बघून जेव्हा आपण त्याच्यासारखं करायला जातो तेव्हा कधी कधी आपण तुटतोय. सो ह्या ज्या परिस्थिती आहेत ह्या खूप खोल प्रश्न आहेत. सो मनात येणारे असे अनेक प्रश्न आपण कसे सोडवू शकतो. एक आहे पाकळ्या तोडून, शेवटची पाकळी जी आली त्याच्यानुसार निर्णय घ्यायचा. चालेल असं निर्णय घेतला तर ओके. तुम्हाला पण विचारतो, टॉस करून इज गुड वे, पाकळ्या तोडून कॉइन टॉस करून, तुम्ही म्हणताय काही, तुम्हाला काही सांगायचं बरोबर. पण मग ते चांगली पद्धत आहे का, करतो कधी लोक करतो, पण ती चांगली पद्धत नाही. बरोबर, डोळे मिटून ठीक आहे जे होईल ते होईल, आपल्याला काही घेणं देणं नाही, बघू. आणि परत त्याला एक गोड आपण नाव देतो, परमेश्वराची इच्छा. बरोबर, परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वरचं म्हणणं काय तेच माहिती नाही आपल्याला, आणि परमेश्वराची इच्छा कशी, कोण व्यक्ती आहे ते माहिती नाही, आणि त्या व्यक्तीच्या मनात काय हे कसं जाणणार आपण. मला जो व्यक्ती ओळखत नाही तो हे कसं जाणू शकतो की माझ्या मनात काय आहे. सो हे म्हणणं ही परमेश्वराची इच्छा आहे, हे वाक्य बोलायला तो व्यक्ती परमेश्वराच्या किती जवळ पाहिजे. माझ्या जवळ जो व्यक्ती आहे तो म्हणू शकतो की नंदुनंदाच्या मनातली गोष्ट आहे, नंदुनंदाची हीच इच्छा होती म्हणून. जो माझ्या जवळ नाही आहे तो जेव्हा असं बोलतो की नंदुनंदाचं असंच म्हणणं असतं, नंदुनंदाची इच्छा ही आहे, म्हणायला कोणी थांबवू शकत नाही, पण ते किती सत्य परिस्थितीपासून किती दूर असू शकतं. मग तसं जे परमेश्वराला अजून नातच जोडलं नाहीये, ज्यांनी परमेश्वराची शिकवण कधी वाचली नाहीये, ते लोक जेव्हा बिनधास्तपणे म्हणतात ही परमेश्वराची इच्छा होती, त्यामध्ये किती कृत्रिमपण आहे. तर ऍक्च्युली परमेश्वराचं नाव घेणं आणि हे बोलणं की ही परमेश्वराची इच्छा आहे, याच्यासाठी परमेश्वराची किती खोल ओळख पाहिजे, परमेश्वराबद्दल किती खोल ज्ञान पाहिजे, तेव्हा कुठे आपल्या जिभेवर हे शब्द येऊ शकतात की परमेश्वराची इच्छा. तेव्हापर्यंत आपण हे शब्द वापरायला नाही पाहिजे. तेव्हापर्यंत आपण म्हणू शकतो माहिती नाही कसं झालं, पण झालं खरं. पण परमेश्वराचं नाव त्यामध्ये ओढण्यापूर्वी आपण किती ज्ञान आपल्याला पाहिजे आणि किती ओळख पाहिजे परमेश्वराची, नाही जबाबदारीचा विषय. तर डोळे मिटून पण काही नाही झालं, आता करायचं काय. पाकळ्या तोडून योग्य नाही, कॉइन टॉस करून डोळे बंद करून जे होईल ते होईल निर्णय परमेश्वर, तेही बरोबर नाही. म्हणून ऍक्च्युली आपल्या जीवनात जेव्हा अशा अनेक समस्यांचा जेव्हा भडीमार होतो तेव्हा ऍक्च्युली काय करायचं ही खूप गंभीर परिस्थिती आहे. अनअन्सर्ड क्वेश्चन्स, अनसॉल्व्ड रिडल्स किती आहेत आपल्या जीवनात. या क्षणी पण आपलं वय आता काही 12-13 नाही राहिलं, 40-45 वगैरे आपलं वय आहे. हाऊ मेनी ऑफ यू फील की ऍक्च्युली समुद्र आहे समस्यांचा, आणि खरोखर खूपच प्रश्न आहेत जे अजूनही सुटलेले नाही आहेत, पण एक आस्था आहे, एक आशा आहे की आपण योग्य मार्गावर आहोत, उद्या कधीतरी हे प्रश्न सुटतील. पण आजही क्लॅरिटी नाही आहे की मी जे निर्णय घेतले, मी जे निर्णय घेणार आहे ते योग्य निर्णय, दिस इज द राईट वे. हे किती प्रश्नांबद्दल आपापल्या जीवनामध्ये आपण म्हणू शकतो आय
आय डोंट थिंक दिस पिक्चर डिस्क्राइब्स मी. मला नाही वाटत हे जे चित्र आहे हे माझ्या जीवनाचं प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या जीवनातले सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि आतापर्यंत मी जेवढे निर्णय घेतले होते ते अगदी स्पष्टतेने घेतले आहेत आणि उद्या पण एक निर्णय घेणार आहे. स्पष्ट आहे, दिस इज द राईट वे. अजिबात कन्फ्युजन नाही आणि अजिबात असं हेझी पिक्चर नाही. हाऊ मेनी ऑफ यू फील सी आपण एवढं शिक्षण घेतलंय, सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत परिवारातून आहोत, तरी पण ऑल ऑफ यू आर ऍडमिटिंग की खरं सांगू का अजूनही बरेचसे प्रश्न जे मी सोडवले आहेत पण ते योग्य सोडवले आहेत त्याचं उत्तर मिळालं नाही मला. आणि उद्याचे प्रश्न सोडवायचे माझ्या समोर येणार आहेत. स्पष्टता नाही आहे. आता काय नाईलाजाने कुठला तरी एक पर्याय स्वीकारावा लागेल पण तो योग्य अयोग्य माहिती नाही मला. अशा परिस्थितीमध्ये अर्जुन आपल्याला वाट दाखवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अर्जुन आपल्याला वाट दाखवत आहे की अर्जुन म्हणत आहे कॉइन टॉस करायची गरज नाही आहे. परमेश्वराने दिलेले सुंदर सुंदर फुलं त्याची पाकळ्या तोडायची गरज नाही आहे. परमेश्वराने दिलेले हे डोळे ज्यांनी आपण पुस्तकं वाचू शकतो, दुसऱ्यांची परिस्थिती बघू शकतो आणि त्या अनुभवातून आपण शिकू शकतो. हे परमेश्वराने दिलेले आपल्याला साधन आहे. हे डोळे साधन आहेत. बघा या व्यक्तीने चोरी केली आणि 2 दिवसांनी पोलीस येऊन त्याला कसं मारून जेलमध्ये घेऊन गेले. म्हणजे मी चोरी नाही करायला पाहिजे. हे जे डोळे आहेत दिलेले, शास्त्र वाचण्यासाठी डोळे दिलेत. पण आपण शास्त्र वाचन नाही करणार, आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणार नाही आणि पाकळ्या तोडून आपण समस्या सोडवल्या, कॉइन टॉस करून जर समस्या सोडवल्या मग आपल्या त्या समुद्रामध्ये बुडण्याची परिस्थिती येणार. म्हणून शास्त्र जे आहेत आपले ते फक्त 5000 वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे त्याचं वर्णन नाही करत आहेत. आपल्याला शिकवत आहेत की आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा समस्या येतील तेव्हा श्रीकृष्णांना तो प्रश्न विचारायला पाहिजे. योग्य व्यक्तीकडून जेव्हा आपल्याला योग्य उत्तर मिळेल त्याला मग दुसरा पर्याय शोधायची गरज नाही. आणि तो जर श्रीकृष्णांकडून आपल्याला एखादं उत्तर मिळालं की अर्जुना तू असं कर, त्या उत्तराला कुठली परिस्थिती नाकारेल, त्या श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाला कुठली परिस्थिती आहे जी त्या मार्गदर्शनाला कापू शकते. सो अर्जुन आपल्याला सर्वांना सांगताय टॉस करायची गरज नाही आहे, गीता उघडायची गरज आहे. हे श्रीकृष्णांनी दिलेले त्यांचे शब्द आहेत आणि हे व्यास ऋषींनी तुमच्या आणि आमच्यासाठी लिहिलेले आहेत. फक्त आपल्याला हे कधी कोणी असं ठासून सांगितलं नाही. अहो उघडा गीता, पान क्रमांक हा, श्लोक क्रमांक हा, कधी कोणी भेटला नाही आपल्याला. त्याच्यामुळे जरी आपल्याकडे गीता असेल आणि मनामध्ये कुठेतरी आस्था असेल पण आपल्या समस्या आणि श्रीकृष्णांचं मार्गदर्शन यामधलं कनेक्शन कधी कोणी करून नाही दिलं. आपल्याला वाटलं आपल्या जे जीवनातल्या समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे मार्गदर्शन दिलं ते तिकडे आहे आणि या दोघांमध्ये काहीही कनेक्शन नाहीये. म्हणजे शेवटी मी अनाथाचा अनाथच राहिलो. अनाथ नाही आहोत आपण सनाथ आहोत. आपले वडील आहेत. पण जर आपल्याला आपल्या वडिलांचा पत्ता कोणी सांगितला नाही किंवा लहानपणापासून आपले वडील दुसरीकडे कुठेतरी राहत होते, त्यांनी कधी आपल्याला सांगितलं नाही. आर्मीमध्ये असतात समजा कुठेतरी लाईन ऑफ कंट्रोल LOC वर आहेत आपले वडील आणि कधी घरीच नाही आले, देशासाठी आपल्याला वाहून नेलंय. आईने लहानपणापासून ओळखच नाही करून दिली ती वडिलांची, तर कधी कधी तो सनाथ आहे, त्याला माहितीये वडील आहेत पण भेटले नाही, कधी कोणी भेट नाही करून दिली, कधी कोणी फोटो नाही दाखवला म्हणून त्याला वाटतं मी अनाथ आहे. आणि सनाथ असून तो अनाथ व्यक्तीसारखा विचार करतोय, अनाथ व्यक्तीसारखा तो म्हणतोय आय एम शेल्टरलेस, माझ्यावर कोणाची सावली नाही, गरज नाही आहे. हे कधी सुटेल जेव्हा कोणतरी व्यक्ती सांगेल हे तुझे वडील आहेत आणि यांना फोन कर आणि सांग की पप्पा माझ्या जीवनामध्ये अशी अशी समस्या आली, याच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन आहे. आणि फोनवर जेव्हा सांगतील ते की तू असं असं कर, मी तुझ्या आईला पण ओळखतो, आईकडून हे होणार नाही, तू असा निर्णय घेऊ नको, हे आज आई हो म्हणते पण नंतर आईला त्रास होईल, जड जाईल आईला, हे जर फॉलो केलं तर ते योग्य नसेल जाईल. तर म्हणून अर्जुन हा जो श्लोक आहे मला तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे मला थोडंसं जरा गोंधळात पडलोय आणि मला स्पष्टपणे सांगा काय करायचं. हा फक्त अर्जुनाचं वाक्य नाही आहे, हे आपल्या सर्वांची मानसिकता आहे. आपल्या मानसिकतेला अर्जुन दर्शवत आहे. म्हणून सगळ्यात सोपा मार्ग आहे की आपण श्रीकृष्णांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि श्रीकृष्णांनी जे मार्गदर्शन दिलंय ते आपण स्वीकारलं पाहिजे. तर अध्यात्मात शरण जाणे म्हणजे मुके होऊन स्वीकृती करणे नव्हे, शरण जाणे म्हणजे जाणीवपूर्वक मार्गदर्शन स्वीकारणे.
दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये अर्जुनाने शरणागती स्वीकारली. शरणागत झालेला व्यक्ती प्रश्न विचारू शकतो का? साधारणपणे जनरल अंडरस्टँडिंग, बरोबर. सो एक जनरल अंडरस्टँडिंग आहे, तू शरण गेलास की नाही मला. जर शरण गेलास ना, शरणागती तू प्रूव्ह कशी करशील? पुरावा काय तुझ्या शरणागतीचा? नो मोर क्वेश्चन्स. तर काही आध्यात्मिक संस्था आहेत, त्या आध्यात्मिक संस्थांमध्ये जेव्हा प्रवचन होतं तेव्हा प्रवचन झाल्यानंतर एकदा एका माणसाने हात वर केला आणि म्हणाले, तुम्ही जे छान प्रवचन दिलं ते खूप छान वाटलं, पण हा जो एक मुद्दा आहे तो मला नीट कळाला नाही, सांगणार का? तर ते जे गुरु होते त्या गुरूंचे काही शिष्य तिथे जे बसले होते सगळे वळून त्याला नजरांच्या बाणांनी ठार मारला. भीष्मदेवांना जेवढे बाण नाही मारले तेवढे नजरांचे बाण त्या माणसाला मारले आणि त्या माणसाला इतकं वाईट वाटलं की मी अपशब्द बोललो का काही, मी या गुरूंचा काही अनादर केला का? मी म्हणतो मला नाही कळलं, सांगणार का म्हणून. बट द कल्चर इज नेव्हर आस्क ए क्वेश्चन. वाय? प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही काय सांगताय की आमच्या गुरूंनी नीट समजावून नाही सांगितलं. सो अजून काही इतर धर्मांमधल्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मेंबर होतात त्या संस्थेचे, सो एक लिजनर्स ऑफ क्राइस्ट म्हणून एक कॅथलिक ऑर्गनायझेशन आहे. तर त्याच्यामध्ये वेन यू टेक अन ओथ, वन ऑफ द ओथ इज सो आय विल फॉलो दिस, आय विल फॉलो, आय विल प्रे एव्हरी डे, वॉट एव्हर. वन इज आय विल नेव्हर क्वेश्चन माय ऑथॉरिटी. माझ्या वरच्या माणसाने जेव्हा मला सांगेल की हे कर, आय विल, दॅट इज ओथ, ती शपथ आहे. म्हणजे त्याला प्रश्न न विचारण्याला त्याला किती स्ट्रॉंग केलंय. आणि श्रील प्रभुपादांनी प्रत्येक प्रवचनानंतर, जितके श्रील प्रभुपादांचे प्रवचन नेहमी प्रवचनानंतर म्हणायचे, एनी क्वेश्चन्स. आणि जेव्हा कोणी प्रश्न विचारायचे तेव्हा त्याला प्रोत्साहन करायचे की तू छान प्रश्न विचारलास. हे कुठून आली ही संस्कृती? कुठून आली? ही गीतेतली संस्कृती, ही भागवतातली संस्कृती. भागवत कुठून सुरू होतं? परीक्षित अर्जुनाचे नातू आहेत, त्यांना 7 दिवस आणि 7 रात्र येतात, त्यांना शाप मिळालाय. तर ते व्यास ऋषींचे सुपुत्र शुकदेव गोस्वामी यांना जाऊन प्रश्न विचारतात की माझा आता मृत्यू होणार आहे, मृत्यूच्या शेवटच्या समयी काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते कृपया सांगणार का तुम्ही? आणि मग शुकदेव त्यांना मार्गदर्शन करतात. तर त्याला आपण भागवत म्हणतो. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने अनेक वेळा पहिल्या अध्यायामध्ये पण प्रश्न विचारले, श्रीकृष्णाने त्याची उत्तर दिले, पुन्हा अर्जुनाने प्रश्न विचारले, पुन्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले. म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये प्रश्न विचारणे याला वाव आहे, याला प्रोत्साहन आहे, अपेक्षा आहे. का? कारण आपला जो धर्म आहे हा मुकेपणाने हातावर घडी, हाताची घडी तोंडावर बोटाचा धर्म नाहीये. हा जीवन जगण्याची कलाचा धर्म आहे. आपला जो धर्म आहे हा पुस्तकी धर्म नाहीये. हा जो धर्म आहे हा आपल्या जीवनाला योग्य वळण देऊन प्रवास कसा करायचा आहे परमेश्वराप्रती याचा धर्म आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे की अध्यात्मामध्ये शरणागती ही मुकेपणाने नाही सिद्ध होत. ऍक्च्युली शरणागती होते की योग्य अर्थबोध होण्याकरिता जे काही गरजेचे आहे ते सर्व काही करणे. तुम्ही सांगितलं मला 90% कळलं, पण 10% अजूनही थोडं अस्पष्ट आहे. काय करायला लागेल मला? सगळ्यांसमोर प्रश्न विचारू का? पण सगळ्यांसमोर प्रश्न विचारला तर माझा जो प्रश्न आहे तो खूप पर्सनल प्रश्न आहे, खूप वैयक्तिक प्रश्न आहे, तो कदाचित इतरांना कळणार नाही. मी एक काम करतो, प्रवचन संपल्यानंतर एकट्यामध्ये प्रश्न विचारतो. पण जेव्हापर्यंत आपलं पोट भरत नाही तेव्हापर्यंत आपण ताटावरून उठतो का? दुसऱ्यांच्या घरी गोष्ट वेगळी. कधी कुठे पूजेला वगैरे गेलो तर आपण अर्ध्या पोटी पण उठतो, कारण घरी जाऊन खाऊ शकतो. पण आपल्या घरी आपण कसं पोट भरून जेवतो तसं आपले वडील श्रीकृष्ण जेव्हा आपल्याला ज्ञान देत आहेत तेव्हा पोट भरून खायला पाहिजे. आपण घरी जसं आईला म्हणतो किंवा कोणाला म्हणतो आज जास्ती भूक लागली, रोज मी 2 चपात्या खातो पण आज अजून एक पाहिजे, त्याच्यात लाज नाही वाटत काही, आपलंच घर आहे. मग तसं श्रीकृष्ण आपले वडील आहेत तर आपण प्रश्न विचारायला पाहिजे की मला हे नाही कळलं, आणि उत्तर मिळाल्यावर लाजायची गरज नाही. जर नसेल कळलं तर परत अजूनही नाही कळलं, अजून एखादं उदाहरण देणार का? अजून थोडं स्पष्ट करून सांगणार का? याला म्हणतात भूक लागली.
अजून एक चपाती देणार का? चपाती आज खूप छान आहे, अजून एक मिळेल का? अरे रोज तू 2 खातोस, आज 4. आई त्यात काय, आज भूक लागली. आणि अजून एक अर्धी देणार का? तर आईला अनेक चपात्या मागायला लाज नाही वाटत, तसं परमेश्वराचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी मी अजून स्पष्ट, जेव्हापर्यंत पोट भरत नाही तेव्हापर्यंत मी खाणार. तसंच जेव्हापर्यंत मन भरत नाही तेव्हापर्यंत मला ही गीता जाणून घ्यायची आहे. जे काही गरजेचं ते करायला पाहिजे आपण. त्याला म्हणतात भुकेला साधक. जसं घरी भुकेला माणूस असतो तो खातो, तसं भुकेला साधक बनायचं आहे आपल्याला. जो भुकेला साधक बनेल त्याचं पोट भरेल. का? कारण जो मुलगा आईला मागत नाही चपात्या, आईला कसं कळणार की याचं पोट नाही भरलं? तर आई म्हणते ठीक आहे 2 तर 2. मग तो रात्री उपाशी पोटी त्याला झोपही लागत नाही. तसं अर्ध भूक जर आपली संपली असेल ज्ञानाची, तर आपल्याला रात्री झोप नाही लागणार, आपल्याला जीवनामध्ये आनंद नाही मिळणार. आणि कोणीतरी म्हणेल रात्री बहीण असेल, अरे तू रात्री काय झोपला नाहीस, नीट झोपला नाहीस तो. तसं कोणतरी म्हणेल तुम्ही इस्कॉन किती वर्षांपासून जाता? मग आपण म्हणून झाले आता 12 वर्ष झाले, पण तरी पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही दिसत किंवा तुमच्यामध्ये ती स्पष्टता नाही आहे म्हणून. सो प्रश्न इस्कॉनचा नाही आहे. प्रश्न आहे की आपण हक्काने कधी चपात्या मागितल्याच नाही आणि देणारा व्यक्ती द्यायला तयार आहे तरी पण आपण मागितलं नाही, मग दोष आपला आहे. तर म्हणून श्रीकृष्णांनी, अर्जुनाने, शुकदेव गोस्वामींनी, परीक्षिताने आपल्याला ही संस्कृती दिली आहे. भुकेल्या व्यक्तीसारखे जितक्या चपात्या पाहिजे तेवढ्या मागा, पण पोट भरून रात्री झोपायला पाहिजे सुखाने. तसं आपल्या जीवनामध्ये आपण पोट भरून ज्ञान घ्यायला पाहिजे. वेगवेगळं साईज असतो पोटाचा, कोणाचं 2 पोटामध्ये पूर्ण होतं. तर असं नाही की दुसऱ्यांसारखं करायचं आहे, पण स्वतःचं पोट भरलंय का याचा आपण विचार करायला पाहिजे. तरच आपण सुखी ठरू आध्यात्मिक जीवनात. भौतिक जगात शरण जाणे याचा अर्थ वेगळा असतो. भौतिक जगामध्ये जेव्हा कोणी शरण जातो, कशाच्या आधारावर शरण जातो? या बंदुकीच्या आधारावर. सरेंडर. याच्यामध्ये भीतीमुळे तो शरणागत होतोय. आणि भीतीमुळे जेव्हा आपण शरणागत होतो तेव्हा आपण प्रश्न नाही विचारत. का? प्रश्न विचारला तर शिक्षा होणार. पण अध्यात्मामध्ये पूर्ण वेगळं आहे. सो हा पहिला श्लोक आहे. याच्यामध्ये भावना काय आहे अर्जुनाची? मला त्रास का बरे तुम्ही देत आहात? तर श्लोक आपण गाऊया. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. तुमचं नाव जनार्दन आहे. जनार्दन म्हणजे जनसामान्याची काळजी घेता तुम्ही. मग जनसामान्याला त्रास होईल अशा क्रियेमध्ये मला तुम्ही का सांगताय? तर अर्जुन पण असे एक शब्द वापरतात. तोच शब्द वापरला, जनार्दन शब्द वापरला, दुसरा कुठला शब्द नाही वापरला, श्रीकृष्ण शब्द नाही वापरला. आणि म्हणतायत तत्किम कर्मणी घोरे माम. घोर कर्मामध्ये, घोर शब्द वापरतो ना मराठी, तशा घोर युद्धामध्ये मला काय तुम्ही करताय? बुद्धी 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 4 वेळा 10 वेळा तुम्ही वापरली बुद्धी, तर मी बुद्धिमान आहे. म्हटलं तू बुद्धी नाही, मी बुद्धी योग म्हटलं. तू फसलास. अर्धवट ऐकून त्याचे दुष्परिणाम आहे. एकदा फोर्ड आहे ना, फोर्ड, हेनरी फोर्ड, ज्यांनी फोर्ड कंपनी सुरू केली, खूप श्रीमंत होता ऑब्व्हियसली. त्यांनी पहिल्यांदा असेंब्ली लाईन प्रोडक्शन सुरू केलं. ती कन्सेप्ट जी आहे ती त्यांनी सुरू केली. तर कमी वेळामध्ये कार बनवू लागल्या. त्याच्या आधी जे कार बनायचे ते इंडिव्हिज्युअल कार बनवायचे. असेंब्ली लाईन म्हणजे सगळे कार एकाच स्तरापर्यंत इथे येणार, मग पुढे जाणार, मग पुढे जाणार, असं त्याला असेंब्ली लाईन म्हणतात. सो त्यांनी सुरू केलं. खूप लवकर श्रीमंत झाला. तर एकदा कॉन्फरन्स होता आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्याला पण त्याची बुद्धिमत्ता दाखवायची होती, कारण मी सगळ्यांच्या पुढे गेलो, नवीन एक आयडिया काढली आणि मी कसं श्रीमंत झालो म्हणून. तर त्याच्यामध्ये ताऱ्यांशी संबंधित, ऍस्ट्रॉनॉमी, तारे ग्रह याच्या संबंधित काहीतरी विषय आला आणि त्या रिपोर्टरनी हेनरी फोर्डला तो प्रश्न विचारला. तर हेनरी फोर्डनी म्हणाला आय डोंट नो. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूज रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हेनरी फोर्ड सीम्स टू बी इंटेलिजंट बट ही डज नॉट नो अबाउट ऍस्ट्रॉनॉमी. असं एक टीका केली त्याच्यावर.
तर हेनरी फोर्डनी 2 दिवसांनी पुन्हा एक कॉन्फरन्स घेतला, कारण पैसे आहेत तर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. सगळ्या न्यूज रिपोर्टरला पुन्हा बोलवलं आणि शेजारी सगळ्यात विद्वान ऍस्ट्रॉनॉमिस्ट जो होता त्या क्षेत्रातला, जो सर्वात विद्वान, त्याला बाजूला बसवलं होतं आणि म्हणजे एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स अबाउट ऍस्ट्रॉनॉमी. तर तो परत न्यूज रिपोर्टर तिकडे होता. तो म्हणाला येस. तर म्हणाले 2 दिवसापूर्वी तुम्हाला जेव्हा विचार तेव्हा माहिती नव्हतं, 2 दिवसात परत तुम्ही कॉन्फरन्स घेतला एवढा महाग, सगळी अरेंजमेंट केली आहे, आता का घेतलं? तर म्हणाले तुला शिकवायला मला सगळ्या प्रश्नांची उत्तर असणं गरजेचं नाही आहे, याला बाजूला ठेवलंय, तुला काय प्रश्न पाहिजे ते सांग, याला विचारेल आणि हा माझ्या वतीने उत्तर देईल. सो कधी कधी हा अहंकार पण असतो की पैशांच्या जोरावर मला प्रश्न विचारायची गरज नाही, मी बरोबर ठेवी म्हणून. श्रीकृष्ण कधी असं करत नाहीत की परमेश्वरला प्रश्न विचारतोस. कृष्ण वंदे जगद्गुरु, सर्व गुरु या जगात जितके कोणी गुरु आहेत त्यांचे आदी गुरु श्रीकृष्ण. कृष्ण वंदे जगद्गुरु. तर श्रीकृष्ण म्हणतात मी आदी गुरु आहे, सर्व गुरूंचा गुरु आहे, माझ्याकडून शिकून हा गुरु झाला, तो गुरु झाला, तो गुरु झाला, त्यांना विचारला माझा वेळ वाया नको घालू. श्रीकृष्ण नाही म्हणत तसं. श्रीकृष्ण कधी ही भावना घेत नाही की मला विचारण्यामध्ये माझा वेळ वाया जातोय, नाही म्हणत. श्रीकृष्ण म्हणतात तुला भूक आहे, तुला नीट प्रश्न विचारायचे आहेत, मला विचार किंवा याला विचार, पण पोट भर, ते खूप महत्वाचं आहे. सो आपली संस्कृती जी आहे ना ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण पाश्चात्य शिक्षण पद्धतीमधून जर शिकलो असू तर ती संस्कृती तशी आहे की प्रश्न विचारायचे नाही आणि जो जितका प्रश्न विचारत नाही तेवढा तो सुसंस्कृत. आणि आपल्याकडे प्रामाणिकपणे खरोखर हृदयापासून जो प्रश्न विचारतोय, दुसऱ्यांना इम्प्रेस करायला प्रश्न नाही विचारायचे, पण खरोखर आपली भूक भागवण्यासाठी जो प्रश्न विचारतोय तो प्रामाणिक. सो व्हेरी इम्पॉर्टंट. पाश्चात्य संस्कृती, ख्रिश्चनिटी, ख्रिश्चन जो धर्म आहे त्याचा मूळ पाया काय माहिती आहे? श्रद्धा. सो ऑल प्रेयर्स इन ख्रिश्चनिटी आर रिलेटेड टू हॅव फेथ. देयर इज लॉट ऑफ एम्फसिस ऑन फेथ, श्रद्धा, राईट. सो म्हणून ख्रिश्चन धर्मामध्ये फिलॉसॉफर्स कोण आहेत? तत्ववाद, फिलॉसॉफी. एखाद्या फिलॉसॉफरचं नाव सांगणार वेस्टर्न वर्ल्ड. पाश्चात्य, तुम्ही BA MA जर काय केलं असेल, हाऊ मेनी फिलॉसॉफर्स यू नो? हा, सो व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी नाईस. सो ग्रीक आणि रोमन कल्चर तिथे काही. सो फर्स्ट नोन फिलॉसॉफर हु इज ऍक्सेप्टेड एज अ फिलॉसॉफर इज सॉक्रेटिस, जो थोडा असा आजूबाजूला जे चाललंय त्याला पटकन प्रतिक्रिया न देता थोडं तत्वज्ञानाच्या चष्म्याने बघून त्याच्यावर टीका करणार. अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट पर्सन. त्याचा जो शिष्य आहे त्याचं नाव आहे प्लॅटो आणि त्याचा शिष्य आहे अरिस्टॉटल. सो सॉक्रेटिस इज कन्सिडर्ड टू बी फिलॉसॉफर. तर त्यांच्या पत्नी होत्या, त्या नेहमी भांडायच्या. त्यांचं वैवाहिक जीवन थोडं मी म्हणणार होतो की विशेष होता, नो प्रॉब्लेम. सो एकदा आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या फॉलोअर्स, स्टुडंट सोबत आपल्या घराबाहेर बोलत होते. तर मग आतमधून काहीतरी आवाज आला, आता आतमध्ये येत आहे की नाही. म्हणजे हो, आमची काहीतरी चर्चा झाली. असं काहीतरी 2-3 वेळा झालं. मग काहीतरी तिथून लाटणं पण आलं की आतमध्ये या, तेही नाही. तर मग 2 मिनिटांनी काय झालं, वरून त्यांच्यावर पाणी फेकलं. त्या सॉक्रेटिस म्हणतात जगाचा काय नियमच आहे, आधी वादळ होतं, नंतर विजा चमकतात आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो. सो ही ऑलवेज सॉ इट फ्रॉम अनदर पर्स्पेक्टिव्ह. मग प्लॅटो हॅज गिवन, जसं आपल्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते, तर प्लॅटोने तेव्हा सांगितलंय प्लॅटोच्या रायटिंग्समध्ये, गुड सोसायटी शुड हॅव 3 क्लासेस, गोल्ड क्लास, सिल्वर क्लास आणि कॉपर क्लास. सो दिस इज गोल्ड क्लास मीन्स थिंकर्स, silver class means they are administrators, and the copper class means the rest. He could not differentiate between Vaishyas, businessmen and laborers. But he also understood की you have to have thinkers. जर thinkers नसले, बुद्धिमान लोक नसले तर समाज दुसऱ्याच वळणाला जातो. आणि बुद्धिमान लोक आयडियाज देऊ शकतात पण कधी कधी इम्प्लिमेंटेशन मध्ये ते नसतात. सो युनिट क्षत्रिय एज ऍडमिनिस्ट्रेटर्स, राज्य करणारा व्यक्ती हा ब्राह्मणांकडून मार्गदर्शन घेऊन योग्य राज्य करू शकतो. सो एनिवे, द प्लॅटो ऑल्सो he went ahead आणि त्यांनी मग सोसायटीला काय बरोबर पाहिजे ते.
आणि मग अरिस्टॉटल इज कन्सिडर. सो ॲट वन पॉइंट ऑफ टाइम इन वेस्टर्न लिटरेचर, पाश्चात्य वाङ्मयामध्ये द फिलॉसॉफर असं म्हटलं. द फिलॉसॉफर सेड, इट बेसिकली रेफर्स टू अरिस्टॉटल. सो ऑलमोस्ट देर इज नो द फिलॉसॉफर्स. हे 3 फिलॉसॉफर्स सोडून देर इज नो मच फिलॉसॉफर्स. वाय? बिकॉज द बेसिस ऑफ ख्रिश्चनिटी इज फेथ. इट इज नॉट फिलॉसॉफी. जीससच्या ज्या स्टोरीज आहेत, न्यू टेस्टमेंट, सो बायबल हॅज 2 पार्ट्स, ओल्ड टेस्टमेंट अँड न्यू टेस्टमेंट. सो न्यू टेस्टमेंट इज रिलेटेड टू स्टोरीज अबाउट जीसस. मग इथे लोक असं होते, मग जीसस तिथे पोहोचले, मग त्यांनी चमत्कार केला. सो ऑल द स्टोरीज आर अबाउट मिरॅकल्स. म्हणजे तुम्ही जर जीससमध्ये जर श्रद्धा ठेवली तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होईल. सो चमत्काराकडे त्या धर्माचा जास्ती कल आहे. इट इज व्हेरी लेस टू डू विथ फिलॉसॉफी. सो फिलॉसॉफर्स जे 3 मेन फिलॉसॉफर्स आहेत, दे आर नॉट इवन रोमन्स, दे आर ग्रीक्स. ते ग्रीक सिव्हिलायझेशन कडून होते. सो वाय एम आय टेलिंग यू दिस? बिकॉज दिस वी हॅव टू अंडरस्टँड की आपल्याकडे श्रद्धा इज ए कॉम्पोनंट ऑफ धर्म. इट इज नॉट द बेसिस ऑफ धर्म. श्रद्धा हा धर्माचा एक भाग आहे, पण तो पाया नाही. पाया इज टू अंडरस्टँड व्हॉट इज लाईफ अँड टू हॅव क्वेश्चन्स अबाउट लाईफ अँड गेट इट क्लॅरिफाईड अँड लिव्ह लाईक दॅट. अँड इन दिस वे ती जी बुडायची जी परिस्थिती होती ना, त्याच्यातून आपण वाचले जाऊ. तर शरणागत झालेला अर्जुन 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला शरणागत झालाय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारतोय की तुम्ही जे बोलला ते स्पष्ट नाहीये. दिस विल नॉट बी टॉलरेटेड इन एनी अदर रिलिजन. So did you surrender or did you not surrender? I surrendered. Why are you asking questions? आणि याचं उत्तर काय देत आहेत? श्रीकृष्ण उत्तर काय देत आहेत? या उद्धटपणाला शरणागत झालेल्या शिष्यांनी प्रश्न विचारलाय गुरूंना. तर जे गुरु आहेत या परिस्थितीमध्ये ते उत्तर काय देत आहेत? काय उत्तर द्यावं त्यांनी? तू शरणागती झाली गेलीच नाहीस अजून. तुला माझ्यावर विश्वास नाही का? तुला माझ्यावर श्रद्धा नाही का? मी जे म्हणतोय ते मुकाट्याने कर. आपण पण म्हणतो ना कधी कधी असं. वी हॅव टू लर्न फ्रॉम कृष्ण. आपला मुलगा असेल किंवा आपला स्टुडंट असेल, मोर वी टॉक लाईक दिस. तुला माझ्यावर श्रद्धा नाही का? तुला माझ्यावर विश्वास नाही का? मोर वी आर गोइंग इन अनदर डायरेक्शन. आणि मोर वी से ओके बस. काय प्रश्न आहे तुझा? काय म्हणेल? मग तो सांगेल. त्याला ऍक्च्युली पॉइंट बाय पॉइंट उत्तर द्यायला लागतं. असं करून आपण आपल्या मुलांना जे आपल्याला वाटतंय चुकीच्या वळण लागतंय त्याच्यापासून जर वाचवायचं असेल, वेळ द्यायला लागतो. एकेका लहान लहान, ते लहान नाहीच आहे, ते त्याच्यासाठी मोठे आहेत. मी म्हणतोय की अरे तू काय लहान लहान प्रश्न विचारतो, मला वेळ वाया जातोय, मला ऑफिसला जायचंय. सो आपण म्हणतोय माझ्या ऑफिस इज मोर इम्पॉर्टंट दॅन यू. आणि उद्या जेव्हा त्याला वाईट सवयी लागतात, चुकीचं वळण लागतं, त्याच्यात जी रडारड होते, जे 20 वर्ष त्याच्या पुढे आपण दुःखामध्ये जगतो, ते किती महागात पडले आपल्याला. सो ऑल ऑफ अस हॅव टू लर्न फ्रॉम कृष्ण. परमेश्वर असूनही त्यांना कधी वेळ नाहीये, हा कधी काळ येत नाही. हे उत्तर कधी पूर्ण भागवतामध्ये आणि पूर्ण गीतेमध्ये आणि पूर्ण महाभारतामध्ये तुम्ही जर बघितलं असेल. प्रभूजी ते महाभारत केलं होतं तिवारी ब्रदर्सने, जसं एपिसोड नंबर 36 मध्ये आहे तसं. युधिष्ठिराने प्रश्न विचारला श्रीकृष्णांना, श्रीकृष्ण हे असं का करायचं? आणि श्रीकृष्ण म्हणाले माझ्याकडे वेळ नाहीये तुझ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला. कॅन यू थिंक ऑफ एनी सिच्युएशन वेअर राम वॉज आस्क्ड बाय सीता, लक्ष्मण आस्क्ड राम, कोणी कुठलेही जेवढे तुम्हाला बघितले कुठे की कोणी प्रश्न विचारला रामचंद्रांना, हे काय करताय तुम्ही? हा किती आदर्शवाद. आणि श्री राम म्हणाले तुला बुद्धी नाही, तुला कळत नाही, मी जे करतोय ते नेहमी बरोबर असतं. ऋषी मुनींना विचार, देवतांना विचार, तुला अक्कल नाही, मुकाट्याने मी जे करतोय ते कर. हे कधी रामचंद्रांनी उत्तर दिलं? सो रामचंद्र जे करतायत हे अनआकलनीय आहे. बरोबर? अनेकांना ते कळतच नाही की हे असं कसं वागू शकतात. पण जेव्हा केव्हा कोणी प्रश्न विचारले की अहो किती आदर्शवाद, रामचंद्र त्याला कधी फेटाळून नाही लावलं. रामचंद्र म्हणाले याचं कारण काय माहितीये? मी राजा आहे आणि राजा असल्यामुळे मला आदर्श राहावं लागेल. राजाचे कपडे हे स्वच्छ पाहिजेत. श्रीकृष्णांना जेव्हा पण कधी कोणी प्रश्न विचारले, श्रीकृष्णाने कधी अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला, तुम्ही भावंड एकमेकांशी बोलता की नाही? अर्जुनाला गीता सांगितली आणि गीतेच्या सुरुवातीला अर्जुन म्हणतो की युद्ध करणं अयोग्य आहे आणि श्रीकृष्णाने गीता सांगितली युद्ध युद्ध युद्ध. युद्ध केलं. युद्धानंतर मॅसॅकर, युद्धामध्ये लाखो, सो 64 crore पीपल वर डेड. 64 कोटी लोक गेले महाभारतामध्ये.
त्याच्यानंतर युधिष्ठिर काय करतोय? युधिष्ठिराचं काय झालं युद्धानंतर कोणाला माहितीये? युधिष्ठिरचा मी त्या सगळं जो संहार झाला तो बघितला आणि म्हणतो हे किती चुकीचं झालं. हा एवढ्या लोकांना मृत्यू पडला माझ्या महत्वाकांक्षेमुळे. कारण आता राजसिंहासनावर कोण बसणार आहे? युधिष्ठिर. तर युधिष्ठिराने ते सगळं मनावर घेतलं. आपण म्हणतो ना ओढून घेतलं. गरज नव्हती काही पण सगळं ओढून घेतलं. आता मला सिंहासनावर बसायला आणि मला या सगळ्या लोकांवर राज्य करण्यासाठी 64 कोटी लोकांचा प्राण गेला. हे किती चुकीचं आहे. पुन्हा एकदा श्रीकृष्णांना असं वाटलं की याला काय बाबा याला काय किती वेळा तीच गोष्ट सांगायची की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. एका बागेमध्ये जर झाडं लावायची असतील तर आधी तिचे जे तण आलेले असतात ते काढायला लागतात. अशी मोकळी जमीन पडली इथे बाजूला कुठे तिथे गार्डन बनवा. तुम्ही म्हणाल एक मिनिट, स्टेप नंबर 1 इज नॉट टू प्लांट, स्टेप नंबर 1 इज टू फर्स्ट वीड आउट. आधी तण काढायला लागतात, नांगर फिरवायला लागेल, त्याच्यामध्ये खत पाणी टाकायला लागेल, त्याच्यानंतर कुठे बीजारोपण करायला लागतं. बरोबर. मग श्रीकृष्णाने जेव्हा धर्मस्थापना करायची आहे तर श्रीकृष्ण म्हणतात आधी तण काढलेच नाहीत तू. तर तण काढायला नकार होता अर्जुनाचा आणि म्हणून अर्जुनाला गीता शिकवली आणि सांगितलं की तण काढा देतो, त्याच्यानंतर मग मी बीजारोपण करतो. एवढं सगळं केलं. त्याच्यानंतर परत युधिष्ठिर परत तीच गोष्ट, तेच गाणं गातोय तो परत. पण श्रीकृष्णाने कधी हे नाही म्हटलं मी ना कंटाळलो तुमच्याकडून, तुम्ही सगळे जवळचे माझे आणि तुम्हीच मला माझ्या बोलण्याला समजू शकले नाही, इतर जग काय समजणार. कधी पण श्रीकृष्णाला प्रश्न दे बस सांगतो तुला का. कारण योग्य ज्ञान हे नेहमी कमीच पडतं आणि म्हणून ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की ज्यांनी कोणी प्रश्न विचारले त्याला ते उत्तर द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे आणि समजावून सांगायला पाहिजे की का असं का तसं का, हे का नाही ते का नाही. दॅट इज कॉल्ड फॉलोइंग वैदिक कल्चर. वैदिक संस्कृती केवळ आपल्या वस्त्रांमध्ये नाहीये. धोतर, झब्बा, कुर्ता, पायजामा घालून आपण वैदिक संस्कृतीचे पालन नाही करणार. आपली चेतना वैदिक पाहिजे. सो हे ना खूप खोल आणि महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण श्रीकृष्णांकडून शिकायला पाहिजे. दुसऱ्या श्लोकाचा मानसिकता अर्जुनाची, जे काही मनात आहे ना ते स्पष्टपणे सांगा. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. तद एकम वद निश्चित्य. मराठीची स्पीड तर सुरत आहे, खूप मोठं आपलं सौभाग्य आहे. तद एकम वद निश्चित. निश्चितपणे एक गोष्ट काय ते सांग. मिश्रण करून सांगू नको. सिंपल आहे संस्कृत. सो अर्जुन काय म्हणताय ते दोन मला सांगू नका. तुम्हाला हा प्रसंग आठवतोय का श्रीकृष्ण? तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारला होता. हे सगळं आपल्याला माहिती आहे, फेमस प्रसंग आहे. माझी सेना किंवा मी. आणि तेव्हा पहिलं संधी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली. मग अर्जुन म्हणतो तर तुला काय पाहिजे अर्जुन, माझी सेना पाहिजे की मी पाहिजे? तेव्हा अर्जुन काय म्हणाले, तुम्ही हा मला प्रश्न विचारून माझा अपमान करताय. हा प्रश्न नाही विचारायला पाहिजे कारण माझ्यासाठी तुम्हीच आहात. माझ्या मनातही कधी असा विचार नाही आला की सैन्याला मी घेईन. तर अर्जुन काय म्हणतोय, म्हणजे मी किती समर्पित आहे. तुम्ही म्हणा काय करायचंय, तुम्ही बोट दाखवा त्या दिशेने मी धावायला तयार आहे डोळे बंद करून. पण ही गीता सांगून ना हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे, याच्यावर पण विचार कर, त्याच्यावर पण विचार कर. हे ना वेळ वाया घालू नका माझा. आपल्या मनात पण कधी कधी विचार येतो का असं की ना पटकन सांगा काय करायचंय, विचार करायला लागू नका. कारण संध्याकाळचे 7:30 वाजले आणि दिवसभर ऑफिसमध्ये विचार करून मी कंटाळलोय. आता सांगा व्हॉट कृष्णा लाईक्स, ओके नोट. कृष्णा लाईक्स दिस, व्हॉट कृष्णा डज नॉट लाईक, ओके नोट एट ऑल. उद्यापासून नाही करणार. झालो भक्त मी. आणि श्रीकृष्ण त्यांचे प्रतिनिधी म्हणतायत नाही झाले तुम्ही भक्त. कारण फक्त डोळे बंद करून कान उघडे ठेवून विचार न करता घेतलेले निर्णय काळाच्या प्रवाहामध्ये टिकत नाहीत. विचार न केलेले निर्णय काळ आपल्याला फोर्स करेल ते निर्णय रिकन्सिडर करण्यासाठी. आणि तेव्हा मग वाटतं हा तर निर्णय मी
श्रीकृष्णांकडून घेतला होता किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिनिधींकडून घेतला होता, मग हा चुकीचा कसा ठरला? चुकीचा तो ठरलाच नाहीये, तुम्ही विचार न करता तो घेतला. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्याला सांगतायत 2 ऑप्शन्स आहेत. याच्यातून तुम्ही तुमची जबाबदारी टाका त्याच्यामध्ये. कारण काय होतं माहितीये, जेव्हा आपण दुसऱ्या सांगतो मी तुमच्या प्रती शरणागत आहे, तुम्ही सांगा काय करायचं. उद्या जेव्हा घोटाळा होतो तेव्हा त्याचा आरोप करणं पण तेवढं सोपं जातं. तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं आणि आता माझ्या जीवनाचा काय वाटोळं झालं याच्यासाठी कोण जबाबदार आहे? म्हणजे मी क्लीन. पण जेव्हा आपण जबाबदारीने त्याच्यावर मनन करतो, त्याच्यावर विचार करतो आणि योग्य तो निर्णय, प्रिन्सिपल्स गीतेतून घ्यायचे पण ऍज इट इज नाही घेऊ शकत गीतेतून. तत्व आपल्याला श्रीकृष्णांचे घ्यायचे आहेत पण आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे त्याला लागू करायचे आहेत आणि ते लागू करून दोघांचं मिश्रण करून जेव्हा आपण निर्णय घेणार तेव्हा त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची बुद्धी असेल आणि आपली इन्व्हॉल्वमेंट असेल आणि मग ते निर्णय परिपक्व निर्णय होतात, मॅच्युअर निर्णय होतात. सो एक आहे श्रीकृष्णांची बुद्धी, श्रीकृष्णांची शिकवण बाजूला ठेवून घेतलेले आहे, मी आणि माझी बुद्धी घेतलेले निर्णय ते टिकत नाहीत. आणि दुसरे आर्टिफिशियली सरेंडर्ड निर्णय, त्याला फक्त मुखवटा आहे की मी शरणागत आहे पण दुसऱ्यांचे शब्द घेऊन घेतलेले निर्णय ते पण काळाच्या प्रवाहामध्ये टिकत नाही. तर म्हणून अर्जुन म्हणतात मी तुमच्याप्रती शरणागत आहे, स्पष्टपणे सांगा काय करायचं आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात मी स्पष्टपणे सांगतोय की मी तुला सांगतोय निर्णय घ्यायला. दिस इज गीता. सो अर्जुनाची संभ्रमित अवस्था आहे की मी कर्म करू की बुद्धियोगामध्ये वैराग्य करू. आणि श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की या दोघांमधील काही इतर मार्ग आहे का, ज्यांनी आपण वैराग्याची आपली भावना असेल, मला कर्मफळांची आसक्ती नकोय पण मी कर्तव्य करण्यापासून मागे सरणार नाही, हा मधला मार्ग श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत. तर एका अर्थाने अर्जुनाने हे प्रश्न काय विचारले माहिती आहे, अध्यात्मामध्ये पण कधी कधी लोक जेव्हा येतात तो भौतिक व्यावहारिक जीवनातल्या समस्यांपासून पळण्यासाठी अध्यात्मामध्ये आपण कधी कधी प्रवेश करतो. आपण कॉलेजमध्ये जेव्हा जातो ते आपल्या घरातून पळण्यासाठी जातो की कॉलेजमध्ये योग्य शिकून आपल्या घरी त्याचं आकलन करण्यासाठी जातो, राईट? पण समटाईम्स काही मुलं असू शकतात कॉलेजमध्ये जे म्हणतात की आई आला नेहमी अभ्यास झाला का. वडील म्हणतात तरी तुझं काय, तू काय एक्सरसाइज वगैरे काही करतोस की नाही, फुटबॉल वगैरे कधी खेळताना दिसत नाही, नुसतं याच्यावरच फुटबॉल खेळतोस तो. तर त्या वारंवार ते ऐकायला लागतात, त्याच्यापासून पळण्यासाठी तो कॉलेजला जातो, तो शिकायला नाही जाते. मग तसं कधी कधी आपल्या जीवनातला जो संघर्ष आहे त्याच्यापासून पळण्यासाठी आपण अध्यात्मामध्ये येऊ शकतो. सो यू आर वेलकम, बट दॅट इज नॉट द रिअल पर्पज ऑफ अध्यात्म. रिअल पर्पज ऑफ अध्यात्म इज टू लर्न द टेक्निक्स शिकायचे की जीवन जगण्याची कला काय आणि मग या टेक्निक्सच्या आधारे जीवन जगायचं. म्हणून मधला मार्ग हा खूप महत्वाचा मार्ग आहे. सुभाषित आहे, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय इदम शरीरम. नदी ही स्वतःचं पाणी नाही घेत, परोपकाराय फलंती वृक्ष आहेत, हे फळ लागतं ते स्वतः कधी घेत नाही. परोपकाराय दुहंती गावा, गाय स्वतःचं दूध कधी पित नाही, इतरांना देते. परोपकाराय इदम शरीरम. तर एखाद्या वृक्षापासून काय काय मिळते कोणी सांगेल? सावली, फळं, लाकूड, ऑक्सिजन, प्राणवायू आणि फुलं, पानं. ओके. सो पाने मिळतात, फुले, फळे, मूळ, साल, लाकूड, रस, भस्म, सावली, सुगंध, प्राणवायू आणि अजून त्याच्या काही कोळ्या फांद्या वगैरे असेल तर आपण डेकोरेशनला लावतो माहिती. सो एवढं सगळं तिथं एक वृक्ष. म्हणून भागवतामध्ये एका ठिकाणी श्रीकृष्ण बलरामांना झाडांची स्तुती करतात. म्हणतात पश्यैतान महाभागान परार्थैकांत जीवितान वात वर्ष तप हिमान सहंतो वारयंती. म्हणतात हे बघ बलराम, पश्यैतान महाभागान, हे किती भाग्यवान आहेत, हे वृक्ष किती भाग्यवान आहेत. का भाग्यवान आहेत? परार्थैकांत जीवितान, यांचं जीवन आहे ना हे इतरांसाठी आहे. आणि कशा प्रकारे? दुसऱ्यांना देता देता वात, वर्षा, तप आणि हिम हे सगळं सहन करतात. म्हणजे स्वतःच्या जीवनातले संघर्ष सहन करतात पण इतरांना नेहमी सावली, फळं हे देतात. मग नंतर म्हणतात
अहो येषाम वरम जन्म सर्व प्राणी उपजीवनम. सर्व प्राण्यांना जे जे पाहिजे, कोणाला फूल पाहिजे, कोणाला पानं पाहिजेत, मनुष्याला लाकूड पाहिजे घर बनवण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, सर्व प्राणी उपजीवनम. एक वृक्ष सर्व प्राणी उपजीवनम आहे. अहो येषाम वरम जन्म, यांचा जन्म किती श्रेष्ठ जन्म आहे. सर्व प्राणी उपजीवनम. सुजनस्य इव येषाम वै विमुखा यांती नार्थिना. एक सुजन म्हणजे सज्जन. सज्जनाला आपण जेव्हा काही मागतो तो कधी विमुख होत नाही, तो कधी नाही नाही म्हणत. सज्जनाकडे जेव्हा पण आपण जातो तो काही ना काही देतो. तर म्हणतो हा जो वृक्ष आहे ना, सुजनस्य, हा सज्जन आहे, याच्याकडे जो जो जे जे काही मागतो तो ते त्याला देतो. काय जन्म आहे याचा. पत्र पुष्प फल छाया मूल वल्कल दारुभी गंध निर्यास भस्मास्थी तोक्मयी कामान वितन्वते. ही श्रीकृष्णांची लिस्ट आहे. पत्र पुष्प फल छाया मूल वल्कल, वल्कल म्हणजे त्याचं जे साल आहे ते, दारुभी, दारू म्हणजे लाकूड, गंध निर्यास. तर हे श्रीकृष्णांनी लिस्ट दिली आहे की एका झाडाकडून काय काय मिळते. बलरामजींशी आणि त्याच्या मित्रांशी बोलताना आणि म्हणतात एतावत जन्म साफल्यम. हे वृक्षाचा जे जन्म आहे ना हे सफल आहे. आणि नंतर मग आपल्याला सांगताय की मनुष्य जीवनाला पण जर सफल करायचं असेल तर एतावत जन्म साफल्यम देहिनम इह देहेशो प्राणैर अर्थैर धिया वाचा. 4 गोष्टी श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याकडे समजा शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, एनर्जी म्हणतो ना, ऊर्जा म्हणतो, यूज इट फॉर अदर्स बेनिफिट. पण म्हणतात नाही मी नेहमी आजारी असतो, एनर्जी नाही आहे. अर्थही, सो यू हेल्प इन दॅट वे. पण माझ्याकडे पैसेही नाही आणि एनर्जी नाही आहे. बुद्धी आहे, नियोजन, दुसऱ्यांसाठी नियोजन करू शकते तेही नाही आहे. वाचा शक्ती आहे, ती सगळ्यांकडे असते. ऍटलिस्ट एनकरेज अदर्स. जेव्हा कोणी संघर्षातून जात असेल, 2 प्रोत्साहन देणारे जर शब्द जरी बोलले तरी ती मदत आहे. तर असं सगळ्या पैशांनी नाही होत. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये आपली जागा शोधायला लागेल आणि परार्थैकांत जीविका. तर म्हणून कर्तव्य बुद्धी ही श्रीकृष्णांनी या अध्यायामध्ये महत्वाची दिली होती. अध्याय क्रमांक 2 यामध्ये श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केले होते. सांख्य योगाबद्दल बोलले होते. आपण त्याच्यावर चर्चा केली होती. सांख्य हा संख्या या शब्दातून येतो. बेसिकली अनालिटिकल स्टडी करायची या जगाची. कर्मकांड, कर्मकांड म्हणजे काय होतं आठवतंय कोणाला. कर्मकांड म्हणजे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे पण माझ्या सुख, इंद्रिय सुखासाठी. पण कशा प्रकारे शास्त्रामध्ये दिलंय. म्हणजे देवतांची पूजा करणे किंवा तीर्थाटन करणे. कशासाठी पण तीर्थाटन करायचंय, परमेश्वराला जाणण्यासाठी नाही. जर तीर्थाटन केलं तर पुण्य मिळतं आणि त्या पुण्याच्या आधारावर मग मला इंद्रिय सुख प्राप्त होईल. बुद्धी योग याच्यावर आपण चर्चा केली. कर्मयोग, कर्मयोग म्हणजे कर्माद्वारे आपण परमेश्वरासाठी काहीतरी त्यांच्या आनंदासाठी करणं, पण कर्म करणे. सो हे उदाहरण मी दिलं होतं शिडीचं. तर भोगवृत्ती सगळ्यांना आहे, मला काय मिळेल त्याच्यावर आहे कर्मकांड. कारण भोगवृत्तीमध्ये पाप करून पण आपण भोग करू शकतो. आणि कर्मकांड म्हणजे काय, शास्त्रीय पद्धतीने भोग करायचा. मग याच्यामध्ये पाप कृती याला बहिष्कार आहे. दुसऱ्यांना त्रास देऊन भोग करू नका. सो कर्मकांड इज बेटर दॅन सिंपल भोगवृत्ती. कमीत कमी याच्यामध्ये शास्त्रांना, अरे शास्त्रांमध्ये याला वर्जित आहे. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्याचं काय आहे विशेष मराठी जनसामान्यामध्ये. उपवास वगैरे. खूप सात्विक उत्तर दिलं यांनी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिन्याच्या 1 दिवसाआधी काय होतं. सो दॅट सेज व्हॉट विल हॅपन, राईट. सो श्रावण महिन्यामध्ये नाही करायचं, बरोबर. काही गोष्टी 11 महिने करतो पण छान. सो दिस इज बेटर दॅन समबडी हू सेज मी 12 महिने करेन. तो जो 11 महिने करतोय पण 1 महिना नाही करत आहे, कुठेतरी त्यांनी आदर दिला त्या एका महिन्याला की हा जो महिना आहे हा पवित्र महिना आहे. तर या एका महिन्यामध्ये मी आवरतो स्वतःला. 11 महिने. सो भोगवृत्ती म्हणजे काय, 12 महिने मी करणार, मला कोणाचं काही घेणं देणं नाही. कुठला शुभ महिना कुठला अशुभ महिना त्याच्यावर एक लेवल वर आहे की हा कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये काही करणार नाही. मग बाकीचे नवरात्री असते, मग कोणी महिला असतात ते नवरात्रीमध्ये काही नियम अजून उपवास करतात. किंवा आपले नरेंद्र मोदी आहेत ते नवरात्रीमध्ये 9 दिवस फक्त पाणी पितात.
अन्न खात नाही नवरात्रीमध्ये. सो आय एम नॉट सेईंग, एक उदाहरण दिलं तुम्हाला. सो जेवढं आपण शास्त्रांना आपल्या जीवनामध्ये मान्यता देतोय तेवढे आपण हळूहळू हळूहळू वर जातोय. सो लोएस्ट इज एन्जॉयमेंट. त्याच्यावर आहे एन्जॉयमेंट बट बेस्ड ऑन स्क्रिप्चर्स. त्याच्यावर आहे कर्मयोग. कर्मकांड मध्ये मी आहे सेंटर, मला पाहिजे होता. आणि कर्मयोग म्हणजे श्रीकृष्ण. पण सकाम कर्मयोग. सकाम कर्मयोग म्हणजे मी श्रीकृष्णाची सेवा करीन, पण कशी करीन त्याच्यामध्ये माझं पण काहीतरी व्हायला पाहिजे. मी मंदिर बांधीन. कोणाचं मंदिर बांधीन? श्रीकृष्णाचं मंदिर बांधीन. पण त्याच्या बाहेर एवढा मोठा माझा स्वतःचा पण फोटो असेल, या साहेबांमुळे हे मंदिर बांधलं. आणि त्याच्यावर आहे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे मी श्रीकृष्णांसाठी सेवा करीन आणि माझा फोटो अजिबात तिथे लावायचा नाही आणि कोणाला कळूही नाही द्यायचं की मी मंदिर बांधलंय. सो दिस इज हाऊ चेतना आपली हळूहळू हळू वर जावी. या सगळ्यांना वैदिक संस्कृतीमध्ये स्थान आहे. याच्यामध्ये कोणालाही बहिष्कार नाही केलाय. का? शाळेमधून जेव्हा आपण एखाद्या अशिक्षित मुलाला बहिष्कार करतो त्याचं पुढे भविष्य काय? तो कधी शिकणार नाही. पण तो अडाणी आहे, तो अंगुठा छाप आहे, म्हणून त्याला शाळेमध्ये पटकन घ्यायला पाहिजे. मग तो पहिलीच शिकेल, मग दुसरी शिकेल. तसं वैदिक संस्कृतीमध्ये कोणाला बहिष्कार नाहीये, पण त्याला ते स्थान दिलं जातं की तू इथे आहेस, इथून हळूहळू या स्तरावर आहे, इथून हळूहळू या. आणि या पायऱ्यांना कधी कधी जन्म लागू शकतात. हे श्रीकृष्णांनी या सगळ्या पायऱ्या एका अध्यायात दिल्या आहेत. आणि जर आपण ते घेऊ शकलो तर एका जन्मामध्ये आपण ही सगळ्या पायऱ्या करू शकतो, ज्यांना कधी कधी त्या चेतना उंच होण्यासाठी जन्मोजन्म लागू शकतात. सो दिस इज द पॉवर ऑफ कृष्ण. जे साधारण पद्धतीने, साधारण प्रवासाला ज्याला 20 वर्ष लागतात, त्या प्रवासाला श्रीकृष्णांच्या शिकवणीच्या आधार आपण 2 दिवसात करू शकतो. इथून दिल्लीला जायला किती वेळ लागतो? ट्रेननी 18 तास, विमानाने 2 तास लागतात. कारण विमानाचा हाईट वेगळी आहे. इट गोज टू अ व्हेरी हाय लेवल. सो कृष्ण ऑल्सो हॅज दॅट पॉवर. ही टेक्स यू टू अ व्हेरी हाय लेवल आणि देन यू कॅन क्रॉस दॅट सेम डिस्टन्स इन व्हेरी लेस टाइम. सो अध्याय क्रमांक 2 मध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि अध्याय क्रमांक 3 यामध्ये श्रीकृष्णांचे यांचे महत्व असेल निष्काम कर्मयोग यावर. सो श्रीकृष्ण हॅज नाव टेकन अस टू निष्काम कर्मयोग. आता याच्या पुढे आपण जी चर्चा करणार आहोत तेव्हा निष्काम कर्मयोगावर आपण करणार आहोत. सो 2 प्रकारचे पलायनवाद आहेत. पलायनवाद म्हणजे कर्तव्यातून आपण पळून जायचं. काय काय ते बघतो. तर याचं उत्तर 3.4 मध्ये आहे. आता काय? केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. आपण वाचणारा श्लोक आहे, पुस्तकामध्ये आहे. आय एम नॉट शुअर इथे का नाही. ओके, 4था श्लोक मी मुद्दामून टाकला नाहीये. इथे आपण श्लोक वाचूया पुस्तकामध्ये. न कर्मणा अनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोऽश्नुते न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. तर श्रीकृष्ण म्हणतात न कर्मणा अनारंभान म्हणजे केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं माझे जे कर्तव्य ते करणारच नाही, म्हणजे न रहेगा बास न बजेगी बासुरे. पण श्रीकृष्ण स्पष्टपणे या श्लोकात सांगतात कर्म न करून तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. कर्म न केल्याने काय होतं? आपल्याला निष्क्रियता येते आणि आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे किंवा जी शक्ती आहे, जे कौशल्य आहे, जी बुद्धी आहे, त्याला एंगेजमेंट नाही मिळत. आणि मग ती जी ऊर्जा आहे ती चुकीच्या ठिकाणी वापरली जाते. एका बुद्धिमान मुलाला जर तुम्ही बिझी नाही ठेवलं तर त्याची बुद्धी तुम्ही काढू शकत नाही, मग तो चुकीच्या गोष्टींमध्ये ती बुद्धी लावतो. सो कृष्ण म्हणताय उलट बुद्धिमान व्यक्तीला योग्य ते क्रिया देऊन त्याला बिझी ठेवायला पाहिजे. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. म्हणजे मी सगळं काही सोडून संन्यास जर घेतला तर मग काय झालं? मग त्यांनी सिद्धी प्राप्त करू शकत नाही. का बरं? तर त्यासाठी श्रीकृष्ण पुढच्या श्लोकांमध्ये सांगणार आहेत की अकालीन वैराग्य केलं म्हणजे चेतना जर उंच नसेल आणि फक्त आपण आपल्या कर्तव्याला टाळलं तर मिथ्याचार होतो. मिथ्याचार होतो म्हणजे आतमध्ये
तो व्यक्ती वेगळा असतो आणि बोलण्यामध्ये तो व्यक्ती वेगळा असतो. तो बोलताना खूप मोठं मोठं बोलतोय, पण त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं स्वतःचं इंद्रियांवर, स्वतःच्या इच्छांवर अजून नियम नाहीये, संयम नाहीये, नियंत्रण नाहीये. सो देन इट क्रिएट्स डुप्लिसिटी. आणि देन वी ऑल्सो नो, आपल्या पण भारतामध्ये असं अनेक वेळा झालंय की अमुक अमुक काळापर्यंत हे व्यक्ती खूप बरंच काही बोलत होते, पण मग एक दिवशी लक्षात आलं की त्याचं पर्सनल जीवन जे दॅट वॉज नॉट सो क्लीन अँड देन इट डिस्ट्रॉईज पीपल. सो श्रीकृष्ण म्हणतात म्हणून अकालीन वैराग्य करण्यापेक्षा ऍक्च्युअली कर्तव्य बुद्धीने हळूहळू स्वतःचं शुद्धीकरण करायला पाहिजे आणि योग्य वेळी आपण वैराग्य करू शकतो. तर या निष्काम कर्मयोगावर श्रीकृष्णांचं बरं आहे. सो निष्क्रियता आहे, त्याला श्रीकृष्णांनी इथे नाकारलंय आणि अकाली संन्यासाला पण श्रीकृष्णांनी नाकारलंय. सो आय जस्ट कम्प्लीट दिस. सो सक्रिय शरीर, बिझी बॉडी आणि शांत मन, दिस इज हाऊ लाईफ शुड बी, राईट. आणि आता काय आपल्या परिस्थिती, निष्क्रिय शरीर आणि चंचल मन, दिस इज रियालिटी ना. सो दिस इज हे निकृष्ट संयोजन आहे. सो श्रीकृष्ण इज सेइंग डोंट कीप युअर बॉडी लेझी, कीप युअर बॉडी ऍक्टिव्ह. मग संन्यास घेऊन काय करणार, मला तर काही कर्तव्य नाही, मला तर कोणाशी काही घेणं देणं नाही. बट आर यू, संयम आहे का आतमध्ये? जर मानसिक संयम नसेल आणि ऍक्टिव्हिटी नसेल बाहेर, तो यू विल हॅव डिग्रेडिंग थॉट्स. मग विचार वाईट येतात अँड देन लॉट ऑफ ट्रबल हॅपन्स. सो दॅट इज व्हॉट कृष्ण इज सेइंग. सो हा बीबीसीचा स्क्रीनशॉट आहे, बीबीसी न्यूज आहे, दॅट इनऍक्टिव्हिटी किल्स मोर देन ओबेसिटी. लठ्ठ व्यक्ती लठ्ठपणामुळे मरत नाही, पण तो लठ्ठपणामुळे जे निष्क्रिय होतो त्याच्यामुळे जास्ती पडतो. सो लॉट ऑफ अस, इफ यू आर वर्किंग ऑन कम्प्युटर्स, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सेडेंटरी लाईफस्टाईल इज व्हेरी डेंजरस. सो असं म्हणतात दर 15 मिनिटांनी उठून थोडंसं स्ट्रेच करून, थोडंसं चालून, थोडंसं आपण मुवमेंट घेतली पाहिजे. विच रिमाइंड्स मी आय शुड ऑल्सो स्टार्ट. ओके, सो इथून पुढे आपण 5व्या श्लोकापासून करूया. पण आता स्क्रीनवर आपण बोलूया. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैर्गुणैः. भाषांतर वाचलं, आपण थांबूया. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. श्रीकृष्ण म्हणतात युअर नेचर इज टू बी ऍक्टिव्ह. आत्म्याचं स्वरूप आहे टू बी ऍक्टिव्ह, आणि तुम्ही निष्क्रियता करता. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात निष्क्रियता ही अनैसर्गिक आहे. सो वैदिक परिस्थितीमध्ये ऍक्च्युअल संन्यास जो आहे दॅट इज ऑल्सो फुल ऑफ ऍक्टिव्हिटी. सो जे वैराग्याच्या मार्गावर आहे ते पण एका ठिकाणी नाही बसत आहेत, त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटी आहे. वाय? बिकॉज इफ यू सिट क्वाइटली, this mind will play games with you. So better to be engaged in something positive. So that is one of the reasons why Krishna is saying युद्ध कर, कारण तुझा तो स्वभाव आहे. सो श्रीकृष्णांना युद्ध करून घ्यायचं आणि धर्माची स्थापना करायची आहे, पण ते श्रीकृष्णांसाठी पण सोपं नाही आहे. हजारो गोष्टींच्या प्रश्नांना सामोरे जाऊन त्याचं सोल्युशन देऊन श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र नाही काढलं. मला प्रश्न विचारतोस नाही, एकेका प्रश्नाची उत्तर देऊन जे आपल्याला वाटतं हे कधी संपणार आहे, हे श्रीकृष्णाला कधी वाटलं नाही. तर श्रीकृष्णाकडून आपण हे शिकायला पाहिजे. आपण इथे थांबूया आणि आपण अनाउन्समेंट्स करूया. प्रसादम प्रेयर्स आणि प्रसाद. हा, हो.